खुलासा करावा। मुंबईतील कचऱ्याचं कंत्राट हे गुजरातमधील एका व्यक्तीला देण्यात आल्याचा आरोप मनसेचे मुंबई शहर अध्यक्ष संदीप देशपांडे यांनी केलाय। मुंबईतील कचऱ्याचं 4000 कोटींचं कंत्राट तब्बल 6000 कोटींना दिल्याचा आरोपही देशपांडेंनी केला। आम्ही आधीच कोणत्या कंपनीला कंत्राट मिळेल हे सांगितलं होतं, असंही यावेळी देशपांडेंनी म्हटलं। 4000 कोटीचं टेंडर 6600 कोटीला का दिलं जातंय, कुठल्या कंपन्यांना दिलं जातंय, या कंपन्यांची कोणाचे लागेबंदे आहे, याच्यामध्ये मी एक नाव सुद्धा घेतलेलं, ते नाव पुन्हा एकदा घेतोय, सनी पांड्या। हा माणूस या सगळ्या गोष्टींच्या पाठी इन्व्हॉल्ड आहे। ही गुजरातची कंपनी आहे। मला आयुक्तांनी हे आश्वस्त केलंय, अधिकच्या गाड्या ज्या लागतील त्या अधिकच्या गाड्या सुद्धा टेंडर आम्ही प्रोसेसमध्ये करतो, तेही पूर्ण करू आणि त्यामुळे प्राप्त परिस्थितीमध्ये कचरा मुक्त मुंबई करण्यामध्ये गेल्या 25 वर्षातलं सरकार सपशेल अनप्लॅन्ड अनियोजित झाल्यामुळे आजची स्थिती आहे। आता या विषयाचा पाठपुरावा भारतीय जनता पार्टी आणि सरकार म्हणून आम्ही करतो। मुंबईतल्या अंधेरी